नमस्कार, मी लक्ष्मण दातखिळे. आपण पाहत आहात आपला आवाज. आपला आवाजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. जुन्नर तालुक्यात बिबट्याचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यात वन विभाग अपयशी ठरत आहे. शनिवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास पिंपळगाव सिद्धनाथचे माजी उपसरपंच मच्छिंद्र पानसरे यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. पानसरे यांनी स्वतःला सावरत आरडाओरडा करून स्वतःला बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थांनी मच्छिंद्र पानसरे यांना जुन्नर येथील छत्रपती ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात वैद्यकीय डॉक्टर नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी सर यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात विस्ताराने. करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले जुन्नर येथील छत्रपती ग्रामीण रुग्णालय हे ग्रामीण रुग्णालय डॉक्टरांना ओस पडलेलं आहे. पिंपळगाव सिद्धनाथ या ठिकाणचे मच्छिंद्र पानसरे यांच्यावरती बिबट्याने 7:30 ते 8च्या सुमारामध्ये हल्ला केला आहे. अशाच अवस्थेत त्यांना काही ग्रामस्थांनी जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले. मात्र तब्बल 1 ते 2 तास होऊनही या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्या कारणाने त्यांच्यावरती योग्य ते या ठिकाणी उपचार झालेले नाही. त्यामुळे या ठिकाणी काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की नेमका कशा प्रकारे हा हल्ला बिबट्याचा झाला आणि तुम्ही किती वाजता या ठिकाणी मच्छिंद्र पानसरे यांना या रुग्णालयात घेऊन आलात. आमचे मित्र मच्छिंद्र पानसरे यांच्यावरती 7:30 वाजता पिंपळगाव सिद्धनाथ कॅनलच्या खालच्या साईडला रस्त्यावरती हल्ला झाला, मोटरसायकल चालू असताना. आणि आम्ही या ठिकाणी पेशंटला घेऊन आलो सरकारी रुग्णालयामध्ये. तर या ठिकाणी कुणीच डॉक्टर अवेलेबल नाही आहे. तर याची प्रतिनिधींनी जे कोणी आमदार असतील, जिल्हा परिषदेचे नेते मंडळी असतील, त्यांनी या रुग्णालयाची दखल घ्यायची आणि सर्वसामान्य माणसांबरोबर अशी खिलवाड जर होत असेल तर याचा आवाज कोणतरी उठावला पाहिजे, अशी आमची ग्रामस्थांची भावना आहे. या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर आधी कोणाशी संपर्क केला? या ठिकाणी डॉक्टरने असं आपल्याला कोणाच्या वतीने सांगण्यात आलं की या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नाही? या ठिकाणी आम्ही आलो, डमडेरे नर्स आहे तिथं, त्यांना आम्ही विचारणा केली का बाबा आता ऑन ड्युटी कोण डॉक्टर आहे तुमचे? तर ते बोलले डॉक्टर तर कोणच नाही तिथं, सगळ्या डॉक्टरांनी राजीनामा दिलेला आहे. आता लेबर बेसवरती मॅडम नाव काय त्यांचं, भागवत सर म्हणून कोणतरी आहेत. तर ते आम्ही हे केल्यानंतर त्यांना त्या मॅडमने फोन केला. फोन करून ते जवळजवळ 1.5 तासांनी या ठिकाणी अवेलेबल झाले, 9:30ला. आपल्यासोबत आज ढमढेरे मॅडम आहेत, त्यांच्याकडे आजची या ठिकाणी व्यवस्था तुमच्याकडे आहे, इन्चार्ज तुम्ही या ठिकाणी आहात. काय सांगाल तुम्ही की किती वाजता हे पेशंट या ठिकाणी आले? हे बघा, पेशंट 8:30 वाजता आला. मग नंतर मी फोन केला डॉक्टरांना. ऑन ड्युटी आत्ता राहुल भागवत म्हणून डॉक्टर आहेत, त्यांना मी फोन केला. तर त्यांनी मला सांगितलं इंजेक्शन टीटी द्या आणि मी जेवण करतोय, मी येतोच आहे. तेवढा वेळ केल्यानंतर किती वेळामध्ये डॉक्टर या ठिकाणी आले? सर 9:30ला आले तिथं. पेशंट किती वाजता या ठिकाणी आले? 8:30ला आलाय पेशंट. या ठिकाणी जे काही ग्रामस्थ आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 7:30-8च्या दरम्यान या ठिकाणी पेशंटला आणलंय. मग नेमकं ग्रामस्थांचं खरं म्हणणं आहे की तुमचं म्हणणं? ड्युटी 8 वाजता सुरू होते. मी इथं आल्याच्या नंतर माझी ड्युटी 8 वाजता सुरू होते. तुम्ही कुणालाही विचारून घ्या. आणि तुमची ड्युटीचा प्रश्न नाहीये. डॉक्टर किती वाजता या ठिकाणी आलेत आणि पेशंट किती वाजता आले? डॉक्टर 9:30ला आले, पेशंट 8:30ला आला होता. म्हणजे तरी सुद्धा 1 तास उलटून गेलेला आहे. जरी मॅडमचं म्हणणं आलं असलं की 8:30ला या ठिकाणी पेशंटला आणलेलं आहे, ज्याच्यावरती बिबट्याने हल्ला केला आहे, आणि डॉक्टर मात्र 9:30 वाजता आलेला आहे. हा हलगर्जीपणा नेमका कशामुळे आहे? तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी देखील लक्ष घालण्याची या ठिकाणी गरज आहे. जुन्नर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी बिबट्याने हल्ले केलेत, काही बिबटे विहिरीमध्ये पडलेले आहेत. अशातच पिंपळगाव सिद्धनाथ या ठिकाणी जो काही बिबट्याने हल्ला केला आहे, याबाबत ग्रामस्थांनी याआधी वन विभागाला काही माहिती दिली होती का, हे आपण जाणून घेऊयात. काय आपण सांगाल? याआधी बिबट्या 2 वेळा पकडलेला आहे, विहिरीमध्ये पडलेला. ग्रामस्थांनी मदत करून वन विभागाला ते मदत करून बिबट्या पकडलेला आहे. पण बिबट्याचा वावर हा फार मोठ्या प्रमाणात आहे. आज भीती आहे. मग त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावं, काय आपण ग्रामस्थांची लावण्यात यावा, वेळीच बंदोबस्त करावा. यांनी जर बंदोबस्त नाही केला तर वन विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडलं जाईल. याची वन विभागाने दखल घ्यावी. रात्रीचं लाईट येती नसती जाती, शेतकऱ्यांना पाणी भरावं लागतं. रात्रीचं जाताना लहान मुलं असतात, याचा फार मोठा धोका आहे. याचा जर वन विभागाने बंदोबस्त नाही केला तर येत्या 2 दिवसात त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडलं जाईल. आपण काय सांगाल? पावसाळा संपत आलेला आहे आणि आता शेतीची कामं इतकी वेगाने चालू आहेत. आता आमच्या पुढच्या महिन्यामध्ये कांद्याच्या लागवडी चालू होतील आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना रात्रीचं पाणी भरावं लागतं. तर MSEBने सुद्धा जी रात्रीची जी लाईट आहे 3 फेज ती आम्हाला दिवसा देण्यात यावी. आज आमच्यावर शेतकऱ्यांवर जर असे हल्ले होत असतील तर आमचा जीव धोक्यात घालून आम्ही रात्रीचं पाणी भरायचं कसं? आणि जर रात्रीचं पाणी जर नाही भरलं तर मग आमची शेतीला पाणी आम्ही द्यायचं कधी? कारण दिवसा लाईट 3च दिवस असते आमच्याकडे, 4 दिवस रात्रीची असते. रात्रीची लाईट आम्हाला त्यांनी कमी करून दिवसाच द्यावी अशी आमची, म्हणजे MSEBला पण तुम्ही दखल घ्यायला लावली पाहिजे.
निश्चितच आपल्यासोबत जुन्नर शहराचे माजी नगराध्यक्ष, जुन्नर शहराचे विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दिनेशजी दुबे आहेत. दिनेशजी दुबे, आपली देखील पिंपळगाव सिद्धनाथ या ठिकाणी शेती आहे, त्या ठिकाणी बिबट्याचा वावर किती दिवसांपासून आहे, याबद्दल आपण काही वन विभागाला तक्रार केली होती का, काय आपण सांगाल? या बिबट्याच्या संदर्भामध्ये मी फॉरेस्ट ऑफिसला, DFO ऑफिसला स्वतः माझ्या हस्ताक्षरामध्ये लेखी दिलेले का या क्षेत्रामध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या महिन्यामध्ये किसनराव खंडागळे नावाचे जे पिंपळगाव सिद्धनाथचे ग्रामस्थ आहे, माझ्या शेतीच्या शेजारीच त्यांची शेती आहे, त्यांच्या विहिरीमध्ये सुद्धा वाघ पाडला होता. आज मी तिला शेतकऱ्यांचा संपूर्ण जीवनमान ज्या शेतीवर अवलंबून आहे, त्या शेतीत त्या क्षेत्रामध्ये शेती करायची का नाही अशी भ्रांत त्या शेतकऱ्यांना पडलेली आहे. इतकं गचपण झालेलं आहे रस्त्याच्या बाजूने, तर चालणंसुद्धा मुश्किल झाले. हे वाघ तर सोडा, पण मोठमोठाले सर्प, असे जंगली जनावरं इतकी मोठ्या प्रमाणामध्ये, भयंकर प्रमाणामध्ये की रस्त्यावरून जाणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे सर्वसामान्य लोकांना. अशी इतकी भयानक परिस्थिती. आजचा वाघाचा हल्ला बघा. हा आज 7:30 वाजता हा जो काही मच्छिंद्र पानसरे यांच्यावरती हल्ला झाला आणि या ठिकाणी त्यांना आणल्यानंतर या ठिकाणी डॉक्टर नाही आहे, या घटनेकडे आपण कसं पाहता की डॉक्टर जुन्नरचं ग्रामीण रुग्णालय ओस पडलेलं आहे, कसं पाहता आपण? सगळ्यात पहिले मी जुन्नर शहरातील नव्हे तर जुन्नर तालुक्याला, जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील जनतेला आवाहन करतो की हा दवाखाना असणारा दवाखाना नगरपालिकेच्या कक्षेमध्ये नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा. दुसरी गोष्ट, लोकांना असं वाटतं का नगरपालिकेच्या कक्षेमध्ये आहे, जरी आहे किंवा नाही तो भाग नंतरचा, पण सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा प्रश्न ज्यावेळी उपस्थित होतो त्यावेळी दवाखाना कोणाचा आहे ते पाहिलं जाणार नाही. आत्ता मी हे झाल्याच्या नंतर मला यांचा फोन आला, सुभाष खंडागळेंचा, का असं झालं भैया तिथं आपल्या शेताच्या तिथं. म्हटलं आलो, 5 मिनिटात मी आलो. मी डॉक्टर शिंगोटेंना फोन केला, तर डॉक्टर शिंगोटे म्हणले मी 1 तारखेला राजीनामा दिलेला आहे, माझा काही संबंध राहिलेला नाही. अरे 1 तारखेला तुम्ही राजीनामा दिला आहे, इथं आज कॉटेज हॉस्पिटलची परिस्थिती, इथं काही महिला येतात, अत्यंत विदारक अवस्था आहे या दवाखान्याची इतकी झाली का तुम्ही पाहिलं ना तर वॉश बेसिनच्या खाली सारी जाळी जळमाटं लागली आहे. तर जुन्नर शहराचं हे इतकं मोठं कॉटेज हॉस्पिटल म्हणजे इतकी अत्यंत गरजेची गरज असताना या ठिकाणी डॉक्टरची सुद्धा नेमणूक नाही. परदेशी साहेब गेल्यापासून या कॉटेज हॉस्पिटलचं पक्कं भजन झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचे जिल्हा परिषद, मी आता उद्या सकाळी डेप्युटी डायरेक्टरबरोबर बोलणार आहे, आत्ता त्यांचा फोन लावला तर पण स्विच ऑफ येतो आहे. मी मागच्या वेळी डेप्युटी डायरेक्टरांशी त्या संदर्भामध्ये बोललो होतो. जुन्नर शहरामध्ये डेंग्यूची लागण झालेली आहे, साथ आलेली आहे, त्या संदर्भामध्ये आपण उपाययोजना करा. ते स्वतः इथं येऊन या शहराचे सामाजिक कार्यकर्ते रवी काजळे यांनी पण त्यावेळी त्याचा पाठपुरावा केला. आम्ही त्यांच्याशी डायरेक्टरशी बोललो, पण कॉटेज हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये बोलूच नका. इतकी भयानक उत्तर येतात. इथे त्या दिवशी ते एक सिस्टर होती, कोण होती, तिला फोन केला, मी हलवायचा पेशंट आहे, त्याला नीट ट्रीटमेंट करत नाही, ती इतक्या भयानक याच्या उत्तर मी तिला सुनून टाकलं काय ते, त्यांना माहीत नाही. आम्ही सामाजिक कार्य करत असताना कोणालाही पाठीशी घालण्याचं काम मुळातच करणार नाही. तुम्ही जुन्नर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहात, माजी नगराध्यक्ष आहात. जर का आपण उद्या डेप्युटींशी बोलून सुद्धा जर का हा प्रश्न निकाली निघाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसची या संपूर्ण प्रकरणावरती काय भूमिका असेल? नाही, याच्यावरती कडक हे करणार, ॲक्शन घेणार. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मागं हटणार नाही. आता मी आमच्या या गावाल्यांना सांगितलं, सगळे माझे गाववाले, पिंपळगाव म्हणजे माझं स्वतःचं, मी आज 20 वर्ष तिथं वास्तव्य आहे माझं, प्रत्येक घराघराशी माझे संबंध आहेत. या लोकांना सुद्धा घेऊन यांचा कुठलाही प्रश्न असला ते पहिले माझ्याशी संपर्कामध्ये राहतात. भले इलेक्ट्रिसिटीचा असेल, कुठला आरोग्याचा असेल, कुठला पाण्याचा असेल, रस्त्याचा असेल, ही लोक माझ्या संपर्कात राहतात. या लोकांना घेऊन या संदर्भामध्ये डेप्युटी डायरेक्टरशी मी उद्या सकाळी चर्चा करणार आणि कॉटेज हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये त्यांचा ज्वलंत प्रश्न त्यांच्या समोर मांडून त्या ठिकाणी डॉक्टरांची नियुक्ती करायला लावणार उद्याच. जर प्रश्न मार्गी लागला नाही तर आपली भूमिका काय असेल? आपण आंदोलन करणार, काय करणार? त्या संदर्भामध्ये येत्या 8 दिवसामध्ये कडक आंदोलन, टाळा लावू आंदोलन करू. लक्षात ठेवा, शब्द देतो. आज वार कोणवार आहे? सोमवार. पुढच्या सोमवारपर्यंत डॉक्टरची नियुक्ती झाली नाही, या कॉटेज हॉस्पिटलला टाळा लावेल. जुन्नर शहराचे माजी नगराध्यक्ष, जुन्नर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिनेश दुबे यांनी असं सांगितले की जर 8 दिवसामध्ये या ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरची नियुक्ती झाली नाही तर या ग्रामीण रुग्णालयात टाळा लावण्यात येईल. वळूयात पुढील बातमीकडे. आणे पठारावरील जनतेला वरदान ठरलेल्या पेमदरा चोळीच्या बांधाऱ्याचे जलपूजन शिवसेना जुन्नर पंचायत समिती माजी सभापती राजाभाऊ गुंजाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानिमित्त पेमदरा सरपंच विठ्ठल बेलकर, राजू आहेर, माजी सरपंच पांडुशेठ गाडेकर, बबनशेठ गुंजाळ, माजी सरपंच बेल्ले, रंगनाथ शेठ बेलकर, बाळासाहेब दाते, झांबर भोसले, सुनील महाराज बेलकर, गंगाराम बेलकर, पिंटू गुगळे, दत्तू दाते व सतीश दाते तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. वळूयात पुढील बातमीकडे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या आदिवासी वादळ विकास आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 6वा आदिवासी मेळावा दसऱ्याच्या मुहूर्तावर नाणेघाट येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आपला आवाजचे मुख्य संपादक अतुल परदेशी सर आणि कार्यकारी संपादक सुरेश वाणी सर यांना यावर्षीचा निर्भीड पत्रकारिता 2016 हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। यावेळी हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते। पाहूया सविस्तर। आम्ही त्यांना पुढे शुभेच्छा देत आहोत, म्हणून आमच्या जातीचा झेंडा हा विजयी ध्वज त्यांना आम्ही अर्पण करत आहोत आणि हा समाजाच्या रक्षणार्थ त्यांनी ते सांभाळावा आणि उंच करावा अशी सर्व समाजातर्फे मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। ठाणे जिल्ह्यातून बदलापूर तालुक्याच्या आदिवासी समाजाच्या नगरसेविका म्हणून ज्यांनी काम पाहत आहेत ते आमच्या गावारीत आहे। त्याप्रमाणे मुरबाड तालुक्यातून ज्यांची आता मी नाव वाचली ते दिगे साहेब आणि त्यांचे सहकारी, त्याचप्रमाणे बदलापूर मधून आलेले आमचे महादेव कोळी मित्र मंडळाचे रामदासजी लांडे असतील, बाळू लोखंडे, मुकुंद सुपे त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्वांची जर नावं घेत बसलो तर मला वाटतं नावं घ्यायलाच खूप उशीर होईल। आणि आदिवासी समाजाची सांप्रदायिकता कानाकोपऱ्यामध्ये सांगणारे आमचे भांगर महाराज, नाथा जोशी महाराज, पोपट महाराज, सर्व वारकरी संप्रदायातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आदिवासी बंधू आणि भगिनीनो, सर्वप्रथम आज या दसऱ्याच्या निमित्तानं आपल्या आदिवासी विकास आघाडीच्या वतीनं आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो, सर्वांना शुभेच्छा देतो का या भविष्यातली पुढचा येणारा दसरा अशाच प्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये साजरा व्हावा आणि आपलं हे पूर्ण वर्ष सुख समाधीचं जावं अशा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। मित्रांनो, आता मी अध्यक्षांचा उल्लेख करताना सांगितलं आदिवासी समाजाचा बुलंद आवाज। गेल्या 6 वर्षापूर्वी दिगे साहेब या ठिकाणी आम्ही आदिवासी विकास आघाडीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला। आमचे शाहीर ठोंगरे साहेब ज्यांनी आपल्या समोर पवाडा गायला, शाहीर ठोंगरे असतील, मी असेल, अध्यक्ष असतील, आमचे भांगर साहेब असतील, आम्ही सर्व मंडळी एकत्र आलो आणि अध्यक्षांचं स्वप्न होतं की आदिवासी समाजाला जर राजकीय न्याय द्यायचा असेल, सामाजिक न्याय द्यायचा असेल तर या ठिकाणी आदिवासी समाजाची ताकद एकजुटीने उभी करण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ असलं पाहिजे। साहेब अध्यक्ष असताना साहेबांचं स्वप्न होतं आदिवासी समाजाचा पक्ष असला पाहिजे। तो पक्ष स्थापन करता करता काही त्रुटी राहिल्या, आम्हाला ते करता आलं नाही, परंतु आदिवासी समाजाला न्याय द्यायचा आहे, आदिवासी समाजाच्या प्रश्नावर आवाज उठवायचा आहे आणि म्हणून आदिवासी विकास आघाडीची स्थापना गेल्या 6 वर्षापूर्वी कुकडेश्वराच्या साक्षीनं, मगाशी मी सांगितलं, कुकडेश्वराच्या साक्षीनं आदिवासी समाजातल्या मानथोर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या समाजावर पाठीवर हात टाकणाऱ्या सर्व भक्तांच्या मार्गदर्शनाखाली, आशीर्वादाखाली आपण आदिवासी विकास आघाडीची स्थापना केली। आघाडीची स्थापना झाल्यानंतर काय काय केलं, कारण त्या संस्थेचा चिटणीस या नात्यानं प्रास्ताविक मध्ये मला ते सांगितलं पाहिजे। मित्रांनो, ज्या वेळेला आघाडीची स्थापना झाली त्यावेळेला पहिलं काय काम केलं असेल तर पहिल्यांदा घोडेगावचं कार्यालय सोलापूरला चाललं होतं, ते थांबवायचं काम या आघाडीने साहेब केलं। अरे आमचा आदिवासी समाज 90% जुन्नर, आंबेगाव, खेड आणि पुणे जिल्ह्यामध्ये राहत असताना मुठभर आदिवासीच्या हितासाठी या तालुक्यातल्या, या जिल्ह्यातल्या काही नेत्यांच्या नतदृष्टीमुळे ते कार्यालय सोलापूरमध्ये नेण्याचा घाट घातला। विधानसभेमध्ये ठराव पारित केला, त्या ठरावाला विरोध केला। माड पारगाव या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं। त्या रस्ता रोको आंदोलनामध्ये नुसते आदिवासी सामील झाले नाही, संभाजी साहेब आपल्या समाज कल्याण, त्यावेळेचे समाज कल्याणचे मंत्री या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये हजर झाले, मेळाव्यामध्ये पालख्यात घालून बसले। 1.5 तास रस्ता बंद केल्यानंतर त्या विस्थापित पुढाऱ्यांना सुद्धा कळालं की हे आदिवासी काही खरं नाही, ही जर तापली, ही जर पेटली तर आपल्याला कधी आग लावतील ते समजणार नाही आणि म्हणून तो निर्णय त्यांनी स्थगित केला। परंतु अध्यक्ष साहेब आपल्याला एक गुपित हल्ला त्या ठिकाणी झालेला आहे,
तो सुद्धा या ठिकाणी मला जवळ आवर्जून सांगायचा आहे. कार्यालय पंडित साहेब आपण हस्तांतरित होऊ दिलं नाही, स्थलांतरित होऊ दिलं नाही, परंतु कार्यालयाचा अर्धा भाग सोलापूरमध्ये नेण्याचं काम या नतरष्टांनी केलं. आपल्या समाजामध्ये फूट पाडण्यासाठी, आपल्या समाजामध्ये इतंडवाद घडवण्यासाठी, आपल्या नेत्यांमध्ये भांडणं लावण्याचं काम हे नतद्रष्ट नेते करत असतात. मित्रांनो, एवढंच करून आम्ही थांबलो नाही. आदिवासी समाजावर ज्या टायमाला मुताळण्याच्या कोळवाडीच्या आश्रमशाळेमध्ये 2 मुलांचा घात झाला, त्या ठिकाणी आमच्या मारुती शेठ वायाने संभाजी राजांच्या मार्गदर्शनाखाली साहेब आपण जो मोर्चा काढला, त्या माणसाला न्याय देण्याचं काम महाराष्ट्र आदिवासी विकास आघाडीच्या मार्गदर्शनाखाली झालं. आणि या विचार मंचावरील आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्षस्थान ज्यांनी स्वीकारले आहे ते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, आदिवासींचा डहाणेवाद आणि या मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या आदिवासींचे भावी उमेदवार आणि जिल्हा परिषदेचे होणारे सदस्य आदरणीय देवरामजी शेठ लांडे साहेब. त्याचप्रमाणे ज्यांनी खऱ्या अर्थाने आदिवासींचा आवाज दाबला गेला होता, आदिवासी समाजाला विधान सभेमध्ये न्याय मिळत नव्हता, त्यांनी आदिवासींचा आवाज जुन्नर तालुक्यामध्ये उठवला आणि अपक्ष उमेदवारी लढवली. ते आदरणीय समाजाचे नेते वाहेर साहेब. खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडे अभ्यासक चळवळ आहे, आदिवासी दलित समाजाचा खऱ्या अर्थानं पूर्ण अभ्यास आहे, असे ते दलितांचे काय आदिवासींचे नेते म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ते आमच्या आदरणीय मार्गदर्शक संभाजी शेठ साळवे साहेब. त्याचप्रमाणे ज्यांचं मला खऱ्या अर्थानं या ठिकाणी कौतुक करायचंय, ज्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे, ज्यांना या अखिल भारतीय लांडे साहेबांनी जी संस्था स्थापन केली, या संस्थेचा या वर्षीचा 2016चा पुरस्कार जाहीर केला जाणार आहे. ते आमचे मित्र आदरणीय अतुलभाऊ परदेशी, सुरेश वाणी साहेब यांचं कौतुक कोणत्या शब्दात करावं मला कळत नाही. याचं खरं कारण कोल्हेवाडीमध्ये माळांसारखी घटना झाली होती. कोणत्याही प्रकारचा वाहनाचा प्रवास येत नव्हता, परंतु अतुल भाऊंनी कोल्हेवाडीमध्ये 8 दिवस येऊन कोल्हेवाडीची बातमी या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. खऱ्या अर्थानं अतुल भाऊ, तुमचा कार्यक्रम मी माझ्या कोल्हेवाडी गावामध्ये घेणार आहे. सर्वांनी राज्यघटनेचा अभ्यास केला पाहिजे. या ठिकाणी स्टेजवर जमलेले सर्व प्रतिष्ठित मान्यवर आणि विशेष करून आपला आवाज वाणी साहेब आज आपल्या गाडगर या ठिकाणी किती लांब दूर या ठिकाणी शूटिंग करण्यासाठी आले आहेत, त्यांचं या ठिकाणी सर्वात पहिला आभार मानतो. अतुल परदेशी साहेब तसेच वाणी साहेब हे सर्वांचे आभार मानतो. आणि आज या ठिकाणी माझा तमाम आदिवासी समाज एकत्र झालाय, त्याबद्दल मनाला जरा बरं वाटतंय. आज तिकडं कार्यक्रम होता, आमचे सगळे सिव्हिल इंजिनियर सोनं खरेदी करायला गेले, म्हणले आज दसरा आहे, दसऱ्याला सोनं खरेदीचा कार्यक्रम आहे. सगळे चालले होते, म्हणलं अरे माझी तिकडे सोन्यासारखी माणसं, त्यांना भेटायला चाललोय. म्हणलं ते माझी सोन्यासारखी माणसं आहेत, त्यांच्यासाठी मला भेटायला जायचं. म्हणलं त्या सोन्याला किंमत नाही, त्या सोन्यासारखी माणसं म्हणलं माझी वाट बघतायत. आणि विशेष करून आनंद याच्यासाठी होतोय की आज ना पक्ष ना कोणी काय, आपले अपक्ष राहिलेले आमदार मारुती शेठ वायर हे सुद्धा उभे राहिले होते. आज कोणता पक्ष नाही, इथं काही नाही, आज फक्त याच्यासाठी जमलेत, फक्त जात आणि जात आणि जात जमण्याचं प्रमुखता कारण आहे ते एक आपलं मराठा समाजांचे मुख मोर्चे निघतायत, त्यांचं संघटन भरपूर चाललंय. त्यासाठी आपण एक संघटन करण्यासाठी आज या ठिकाणी कार्यक्रम घेतलाय. तर आपल्याला सुद्धा संघटन करावं लागेल. त्यांचे मुख मोर्चे चालू आहेत, त्यांच्या समाजामध्ये गरीब आहेत, धनगर समाजामध्ये गरीब आहेत, त्यांना आरक्षण मिळावं त्याच्याबद्दल आपलं दुमत नाही. सर्वात सामान्य माणसं देवराम लांडाला डोकीवर घेतात याचा अर्थ सोपा नाही. एवढा समाज जमलाय, कुणाला पत्र पाठवलं ना. ग्रामपंचायतीला जे निवडून आले त्यांना मी प्रसिद्धी पत्र देणार आहे. तालुक्यातील अनेक हरामखोर आहेत, पण माझ्या गरीब आदिवासीचा सत्कार कोणी करत नाही. गेल्या 6 वर्षापासून माझ्या गरीबाचा मी सत्कार करतोय. सरपंच असेल, उपसरपंच असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल, मी त्यांचा सत्कार करतोय. लक्झरी गाडीत आता मुंबईवरून आले,
कसली तिकीट? एसटीची तिकीट आहे का? मला तिकीट ते करायचं नाही. माझे तिकीट समोर बसलेली ही जनता माझी तिकीट. कुठला पक्ष असं वर हात केला पक्ष उडाला, असं वर हात केला पक्ष उडाला. त्यातला तोच होता. म्हणून माझं म्हणणं मारुती शेटबाई तुम्हाला माझं सांगणे, मैत्रिणी आहेत समाजाच्या समर्थन मारती. देवराम मुंडे मुंबईवरून आला, समाजाची ओळख करून दिली. हे देवराम मुंडे, हे देवराम मुंडे, हा सुरेखाताई मुंडे नमस्कार. निवडून आले बगड्यासारखे उडून गेले. म्हणून मारुती शेठ तुम्ही आमचे पहिले मित्र. सर काय देवराम मुंडे आणि उडून गेले तगाट देवराम लांड्याच्या जाणार नाही. मारुती मला सोडून जाणार नाही. परंतु मला एक अनुभव आला. नोकरी करून देवराम मुंड्याला कोणी ओळखत नव्हतं जुन्नर तालुक्यामध्ये. फक्त ढवळी बंडी, ढवळा पायजामा, नमस्कार, मुख्य बधीर, नमस्कार. सुरेखाताई मुंड्यांना आम्ही निवडून दिलं. कैलासवासी मुंडे आमदाराची पोरगी म्हणून आम्ही निवडून दिलं. त्यांच्याबद्दल बोलणार नाही. परंतु घाट या नाणे घाटावरती आदिवासी मावळ्यांची आहे. देवराम लांडे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हिम्मत है, हिम्मत है. सीट ओपन चालय. लहानपणी मोठा घात कोणी घेऊ नका. कुस्ती निकाली हो दे. देवराम लांडे पैलवान होऊ दे. आणि कोणीतरी आपला 2 आणे घेऊन कुठेतरी समाजाची दिशाभूल करून, समाज माझा एवढा येणार नाही. आदिवासी समाज पेटत नाही आणि पेटला तर तो विजत नाही. अशा प्रकारचे नसू दे माहीत. काय गरज आहे माहिती? देवराम लांडेचा आवाज आहे नारायणगावला जाईल. काय आदिवासी पुढारी गेले तर नारायणगावला दसऱ्याला भूट साहेब आम्हाला तिकीट द्या. अरे म्हणलं तुमचे फोटो लावू का बॅनर? नको नको आमची तिकीट. अरे लेकांनो, आदिवासी गरिबांसंग फोटो लावायला तुम्हाला जर नेत्यांची भीती वाटते तर आदिवासी जातीमध्ये राहता तुम्हाला अधिकार नाही. नालायकांनो, फोटो लाव. त्याला म्हणलं फोटो लाव, नको. काळू सारखे म्हणलं फोटो लाव, नको. अरे घाबरता कशाला लेकांनो? देवराम मुंड्याला म्हणलं लाव, नको. अरे ज्या गोर गरीब आदिवासींचे 1350 फोटो लावणारा देवराम लांडे किंमत आहे कोणामध्ये? माझा काय उद्देश नाही. मी कुणाचा लाचार नाही. मी कुणा घोडेगावच्या हप्पीचा मोगरा लागवड करून 1.5 कोटी रुपये कमावले नाही. मी देवराम लांडे माहितीच्या अधिकाराखाली सगळे छारवाक्त वाटेल, छारवाक्त वाटेल. कायदा कोणता बाप नाही. म्हणून देवराम लांड्याचं नाव आदिवासी समाजाने वाघ ठेवलाय. वाघाच्या घशामध्ये हात घालण्याचा प्रयत्न करू नका. माझं वाचन चाला तर काय बुटपुशे मोबाईल ते इंग्लंडला गेलो दसऱ्याला. एक जणाला मोबाईल टेप रेकॉर्ड. म्हणलं काय रे काय करतो? म्हणलं टेप करतो. म्हणलं मोबाईल आहे फोडील आणि तोंडही फोडील. मोबाईल आहे फोडील आणि तोंडही फोडील. माझं भाषण ऐकून जर कोणी त्या नारंगावला इकडं तिकडं आळा फाट्याला बुटपुशीत असाल त्यातला देवराम लांडे नाही. मी आजही सांगतो, समाजानं म्हटलं देवराम उभा राहे तर राहील. समाजानं म्हणलं देवराम खाली बस बसल. समाजानं म्हणलं कांदर धरील. पण समाज जिंकण्याची ताकद कुणामध्ये नाही. देवराम लांडे ट्रेनवर गेल्यावर लोक म्हणतात आला आमचा वादळ आला, आमचा वादळ आला, आमचा देवराम आला.
माझं नाव देव आहे, माझं नाव देव देवराम. मी 5 वर्षापूर्वी कटारला होता. ज्याला म्हणतात देवराम त्याला सगळेच करतात राम राम. हे कुणामुळं? ह्या माझ्या आदिवासी समाजामुळं. मी अतुल परदेशांचं अभिनंदन करेन. आपला आवाज बोल बिंदास, आपला आवाज बोल बिंदास. नाणेघाटाचा आहे दाखवणारे अतुल शेठ. भरपूर लोक होते देवीच्या निवडणुकीला आमच्या महिला मंडळात गेल्या. तुम्हाला मी देईल एक शेडी. आमचा लेझिम कसा, आमचा दांडिया कसा, हे सगळ्या गोष्टी करत असताना अतुल शेठ वाणी साहेब, माझे मित्र नितीन ससाने हे पत्रकार आहेत. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतुल परदेशी हे व्हिडिओ शूटिंग दाखवणार आहे. आणि म्हणून संभाजीराव सावळे मला सांगत, मारुती शेठ हे सांगू इच्छितो. देवराम लांडे पुणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री होता. मुख्यमंत्री होता माझा लाल दिवा सारखाच होता. साईज मध्ये फरक नव्हता. मला जिल्हा परिषदला जर उभा राहायचं असेल, मला काय ते दिवा लावा द्यायचं नाही, काही करायचं होतं नाही. मला फक्त माझ्या आदिवासी समाजाचा हरभरा ओळी आलाय आणि चोरांचा भेव सुटलाय. म्हणून वावराच्या कडेला कोप बांधून तो हरभरा राखण्यासाठी मला निवडणुकीला उभा राहायचे आणि जिल्हा परिषदेच्या पुढच्या रॅलीला मला मोडायचे. देवराम लांडे जर उभा राहिला तर आजही निवडून आला म्हणजे आला. येणार का नाही? उभा राहू का? करावर हात, करावर हात. उभा राहायचा. आदिवासी बाजाराचा, आदिवासी बाजाराचा आला रे आला. इथून पुढच्या काळामध्ये जगल तो जातीसाठी, मरण तो जातीसाठी. बिरसा मुंडा तसा मी पण एक चिमोडभर बिरसा मुंडा. देवराम सेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मला मुद्दाम सांगायचे, गणपतीच्या दिवशी माणिकडो धरणाचं पाणी सोडलं. मी 2-4 जण एकही माहिती सांग कोणी आलं नाही. कॉलेजची पोरं आली. मी त्या साहेबाला विचारलं, अरे पाणी कशाला सोडलं? मी तो गणपती बुडवायला. म्हणलं एवढं पेटीपूर पाणी त्या गणपती बुडवायचं का तुला बुडवायचा? पाणी बंद कर म्हटलं. पाणी नंतर सोड जानेवारी महिन्यात. म्हणतो बंद करणार नाही. जास्ती बोलायचं म्हणलं, अध्यक्ष तुम्ही नेहमी वाद घालता. म्हणला माझा नावच वादाळे. मी काय घोषणा केली? 1001 आदिवासी. काय घोषणा केली? 1001 आदिवासी. पास त्यांना अशी माकडवाणी पास. अरे हे कोण आहेत रे एवढे फोटो कसे आणले? हे फोटो फुकाट नाही आले. तो देवराम लांड्याचा प्रेम आहे. देवराम लांडा कधी नेत्याचे फोटो लावणार नाही. 1350 फोटो लावल्यात. प्रत्येक माणसाने 5-5 मतं निवडून 5-5 मतं आणली तरी तुमचा देवराम निवडून आला. मारुती शेठ वाया, देवराम शेठ एकत्र कसे? मारुती शेठ हे माझे मित्र होते. मधीच्या काळामध्ये काही त्यांची अपेक्षेप्रमाणे मलाही तिकीट भेटलं. ते बिचारे आपले ते लढले. मी मारुती शेठचा प्रचार केल्यानंतर मी त्याच्याबद्दल वाईट बोललो नाही. मी टीव्हीला अतुल शेठला बोललो नाही. आणि म्हणून मारुती शेठचं माझी बैठक झाली. त्यांनी सांगितलं, अध्यक्ष साहेब तुमचा प्रचार प्रमुख मी असेल जिल्हा परिषदचा. त्याच्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही. माझ्या प्रचाराचे वक्ते संभाजीराव साळवे असणार, देवराम लांडेचे. आणि आपली दिंडी काढणार आपण पारत दिंडी त्या पक्ष्यांची. पक्ष कसं आपण दगडीने आणतो मग उठवून जात तसं आपण. काही लोकांना आता पत्रकार आहेत, काही लोकांना म्हटलं देवराम लांडे काय करणार. सर्वांचं लक्ष आदिवासी वादाळाकडे. टीव्हीला अतुल शेठ दाखवलं. मी म्हटलं अतुल शेठ, देवराम लांड्याचा निर्णय हा माझ्या समाजाचा निर्णय असणार आहे. मी कोण? मला एका नेत्याचा फोन आलता. म्हणजे तुमचं म्हणणं काय? मी जाहीर सांगतो, कोणत्या पक्षात जायचं ते तुम्ही ठरवायचं. नाही पक्षाची ना आपली सोयरीक जमली तर आपले आदिवासी विकास
मान्य जरा टाळ्या वाजवा. वैरिक जर आमची एखाद्या पक्षाची जमली तुम्ही त्यात किती देणार? बसता कोण मारणार? पोरीला आमच्या डाग काय घालणार? जोडी मंगळसूत्र कोण करणार? किती तोळ्याचं मंगळसूत्र करणार? हे जर एखाद्या पक्षाने आम्हाला कबूल केलं तर आम्ही कबूल होऊ. कधी? समाजाला विचारू. परत एक मीटिंग होईल. लगेच निर्णय नाही तुझे. तुम्हाला वाटलं काय निर्णय होतो छापायला? तसं काय नाही. यांना धुळत ठेवायचं. त्या सगळ्या पक्षांना भोंडून मग गपकन स्पॉट. साळवे साहेब, मी कुठल्याही पक्षात गेलो तरी मला पद मागायचं नाही. मला पद पाहिजे. कोणत्याही पक्षात गेलो तरी मी पद मागणार नाही. मी फक्त 3 गोष्टी मागणार आहे. कोणत्या पक्षात जायचं ठरलं तर, जर तर, नक्की नाही. आपला पक्ष काढायचा किंवा कोणत्या पक्षात जायचं. पत्रकार ते जाहीर छापतील. अतुल शेठ ऐका, ससाने सर, माझ्या समाजाचं म्हणणं ऐका. मी बोलतोय म्हणजे समाज बोलतोय. केवाडीचा यथामध्ये चावण केला 42 कोटीचा पूल जो करील त्याच्याबद्दल आम्ही विचार करू. टाळा. केवाडी बाबा ते चावण किल्ला पूल किती एस्टिमेट झाले? 42 कोटी. कंचा बहादर करणारे त्यांना चर्चेला यावा. दुसरा प्रश्न, मानेडो खोऱ्यामध्ये मोबाईलचा टावर कंचा बहादर करील त्यांना चर्चेला यावा. तिसरा प्रश्न, निन्नाऱ्यामध्ये मोबाईलचा टावर जो करील तो बहादर आमच्याकडे चर्चेला येईल. आणि म्हणून हे 3 प्रश्न आहेत. अजून एक चौथा प्रश्न आहे, तो लगेच नाही सांगायचा. चौथा प्रश्न आहे तो जर आपण थोडस गलिमे काव्याने बघू. 7,000 मतं 10 दिवसांची. किती हजार? 7,000. जो पक्ष आमचा विचार करून कानात सांगेल त्या पक्षाचा आम्ही विचार करू. म्हणून असं कुठल्या अरे गैरे नथू खैऱ्या पक्षांचा विचार आम्ही करणार नाही. देवराम लांडेंचं इंजेक्शन कापूस चोळून नाही, डायरेक्ट इंजेक्शन. हडकात जाऊ नाही तर दंडात जाऊ. PhD केलेला माणूस नाही. आणि म्हणून समाज बांधवांना हा मेळावा आहे. इतर राजकारणाचा काही विषय नाही. परंतु काय बरेचशा माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आज डामशे आपले घाटघरचे सर्वसामान्य कार्यकर्ते गोलूडामचे पोपटराव ते आणि चंद्रसिंह गैरहजर आहेत म्हणून ते हजर आहेत. पण गणुडांच्या मागे 70% गाव आहे. पोपट चंद्र व्हायचे होते ते गेले नारायणाला उजरी. तिकीट मध्ये किती इच्छुक आहेत? 9 जण. जिल्हा परिषदला 19 लोक जिल्हा परिषदला इच्छुक आहेत. त्याच्यामधला 1 जणला तिकीट भेटेल. 1 जणला तिकीट भेटल्यानंतर 18 जण नाराज होतील. बारी आपलीच. फक्त झुपणी मात्र व्यवस्थित झाली पाहिजे. झुपणी करा. आता साळी साहेब आपल्या निवडणुकीचा रोप उतरून आला. आपला रोप आता राष्ट्रवादी रोप टाकायची. ते उतरणार कधी? ते आवणार कधी? त्यांचा रोप टाकीतवर आपली आवणी होईल. त्याच्यामुळं आमचे मित्र बाळू लोखंडे, आमचे बंधू रामदास लांडे मुंबईवरून आलेत. ती बघा ती लक्झरी गाडी. ते बळवून आहे काय देवराम लांडे अंबरनाथला बिचारे नोकरी करतात. काय मी त्यांना दिलं? काय नाही, फक्त प्रेम हो. म्हणून प्रेमाची दुसरी आमच्या शिक्षक मंडळी आले. आपल्या कुठे आले मंडळ? शिक्षक मंडळी नाही ते ठाणे जिल्ह्यात सर माझे मित्र ठाणे जिल्ह्यातून आलेत फुल गाडीवरून. खास माझी माणसं मशामध्ये डोंबिवली कलेला दादागिरी करणाऱ्या माणसांना सुद्धा
दादागिरी करणारा आदिवासी वादळ आहे याची जाणीव करून देतो. आपली बैल चोरून नेणार, सोडून नेणार, पराने लावणार, हा तुमच्या मायला. मी गिगे सरांना सांगितलं, गिगे सरांनी मला बांबू तोडून दिलं तंबू टाकायला. म्हणून सांगायचं तात्पर्य का म्हशीच्या बाजारामध्ये माझ्या गरीब आदिवासीला दादागिरी बंद करणारा सुद्धा देवराम लांडे. देवराम लांडे अरे निवडणूक आली तर पाऊस पडल्यानंतर शेणकेवरती 17 कशी उगवतात असे उमेदवार उभे राहतात. पाऊस उघडला का ती 17 वाळून जातात तसे नेते. मित्रांनो कैलासवासी कृष्णराव मुंडेंचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तुम्हाला आम्हाला कंबर कसावा लागेल आणि आपल्यातल्या फुटफुटांना आपली आदिवासी जात दाखवावा लागेल. निवडणूक हा विषय नाही. शाळेतल्या पोराला जर ऍडमिशन झालं नाही तर देवराम लांडे वार्डांच्या उराड्यामध्ये लात मारणारा देवराम लांडे आहे. माझी तिकीट माझा समाज. पण तुम्हाला परत एकदा सांगतो, तुम्ही मला सांगितलंय का देवराम लांडे तुम्ही उभं राहा, तुम्ही टाळ्या वाजवल्यात, वर हात केल्यात. मला जर उभा करायचा असेल तर देवराम लांडेला पाण्यासाठी लांबून पैशाच्या बॅगा येतील, आपल्यातलीच काही चित्र उभी करतील. पण मी तुम्हाला आज कुकडेश्वराची शंकराची शपथ घेऊन सांगतो, खाली पंचायत समितीची शीट कोण दोन द्यायची ती द्या, तुम्ही समाज ठरवा. परंतु देवराम लांडेचं जाकीट, हे जाकीट पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या खुर्च्या मोडण्यासाठी पाठवा असे तुम्हाला विनंती करतो. सर्वांना प्रथम जय आदिवासी. पण मला समाजासमोर फक्त एकच उदाहरण द्यायचं आहे. आपण आपल्या म्हणजे आरक्षणाला ज्या लोकांनी बाधा आणलेला आहे ते एक राजकारण आहे. मी एक राजकारणात असले तरी पण मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की आपल्या आरक्षणाला धक्का लावणारे हे फक्त राजकारण करतात. ते आपलं आरक्षण घेऊ शकत नाही, कारण धरणं आपल्या भागात होतात, पाणी आपल्या भागात येतं. आज जर आपण सगळ्यांनी एकत्र आलो आणि सगळ्यांनी एकत्र येऊन जर विरोध केला तर ते राजकारणी लोक काहीच करू शकत नाही, कारण आपल्या भागातलं पाणी जर आपण त्यांना जाऊन दिलंच नाही तर त्यांचं शेती होणार नाही किंवा त्यांचं जे उदरनिर्वाह आहे तेही होणार नाही. आणि अजून एक सांगते की आपण जेव्हा मोर्चे काढतो, आज मला या संपादकांचं खरंच आभार मानावेसे वाटतात, कारण मी स्वतः मोर्चे घेतलेले आहेत, आम्ही सगळ्या समाजाने मोर्चे केलेले आहेत, परंतु आपली बातमी ही कधीच कोणत्या चॅनलवर दाखवली जात नाही. आपण किती मोठ्या संख्येने जर मोर्चाला हजर असलो तरी ते आपली हेडिंग पुरतीच बातमी करतात आणि बाकीच्या समाजाची 1000 लोक असले तरी लाखभर लोक आहेत असं आपल्याला दाखवतात. आणि हे म्हणजे आरक्षण मागतात कोणाकडनं मागतात, फक्त आदिवासींच्या कोट्यातलंच आरक्षण मागतात, तरीही आपली बातमी कुठेही दाखवली जात नाही. तर त्यासाठी अतुल परदेशी, सुरेश वाणी आणि नितीन ससाने या तिन्ही सरांचं मला आपल्या समाजाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करावंसं वाटतं, कारण आज त्यांनी आपल्याला ही प्रेरणा दिली आणि आज त्यांनी आपल्याला आपला आवाज मध्ये बोलण्याची संधी दिल्यामुळे आज दुसरेही चॅनलवाले आज जरी आपली न्यूज नाही दाखवली तरी येणाऱ्या पुढच्या मोर्चांच्या न्यूज नक्कीच दाखवतील एवढी मी अपेक्षा करते. आणि तुमचा वेळ घेतला त्याबद्दल माफी मागते आणि मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करते आणि सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. अॅट्रॉसिटी बंद करा असं ते म्हणतात. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही अत्याचारच करू नका, अॅट्रॉसिटी बरोबर आपोआपच बंद होईल. अॅट्रॉसिटीचं प्रमाण मी काढलंय संपूर्ण महाराष्ट्रभर. कोणत्या जातीनं बलात्कार केलेत, कोणत्या जातीनं खून केलेत, कोणत्या जातीनं जमिनी बळकावल्यात, कोणत्या जातीनं धरणाचा प्लॅन आदिवासींच्या जमिनीत घातलाय, याचा जर सर्वे केला
तर जी जातीचं नाव पुढे येईल त्यांच्यावर अॅट्रॉसिटी भरावं लागेल ना, अॅट्रॉसिटी भरावं लागेल. म्हणून आपण ज्या गोष्टी करतोय त्या झाकणीच्या साठी जर अॅट्रॉसिटी मध्ये दुरुस्ती करा असं जर आपलं म्हणणं असेल तर ते चुकीचं आहे. मला असं म्हणायचं आहे की जातीची प्रतिष्ठा गरिबीला नको, आणि जर गरीब एका पंक्तीला बसवायचे असतील तर त्या गरिबांनी आमच्या पंक्तीला यावं, आमच्या बरोबर काम करावं अशी आमची इच्छा आहे. वळूयात पुढील बातमीकडे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ओझर येथील विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या भक्तभवन क्रमांक 4चे अनावरण व विघ्नहर विद्यालयाच्या वर्गखोल्यांचे उद्घाटन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर खंडागळे, देवस्थानचे अध्यक्ष शाकुजी कवडे, सूर्यकांत रवळे, विठ्ठल बाबा मांडे, गणेश कवडे, गजानन महाराज शिक्षण मंडळाचे सचिव वैभव तांबे, माजी अध्यक्ष नवनाथ कवडे, सरपंच बाळासाहेब घुले, अस्मिता कवडे, रेखा धादवड, तानाजी बेनके, संचालक धनंजय डुमरे, संतोष नाना खैरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुमरे, संचालक संतोष तांबे, माजी सरपंच जगन्नाथ कवडे, उपसरपंच समीर मांडे आदी उपस्थित होते. वळूयात पुढील बातमीकडे. जुन्नर तालुक्यातील अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, भटके विमुक्त तसेच दलित, आदिवासी, मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या रक्षणार्थ असलेल्या कायद्याचे बळकटीकरण करून रक्षण होण्यासाठी सामाजिक न्याय हक्क एकजूट परिषदेच्या वतीने सामाजिक एकजूट परिषदेचे आयोजन जुन्नर येथील हरिभक्त परायण कोंडाजी बाबा डेरे आश्रम या ठिकाणी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सूर्यकांतजी वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकाधिकार आंदोलन महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट अरुण जाधव हे होते. स्वागताध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक संभाजीराव साळवे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे हे होते. तर दीपप्रज्वलन नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मारुती शेठ वायाळ यांनी केले. पाहुयात विस्ताराने. देशामध्ये एक वेगवेगळ्या स्वरूपाच्या लाटा निर्माण झालेल्या आहेत आणि त्या लाटा निर्माण झाल्याच्या नंतर त्या लाटेमध्ये गरीब माणूस वाहून जाऊ नये म्हणून गरिबांचा वाटा काय आणि त्यांच्या वाटा कोणत्या हे शोधण्यासाठी आम्ही सामाजिक न्याय हक्क एकजूट परिषदेचं आयोजन करण्यासाठी मी गेले महिनाभर विचार करत होतो. वाया साहेबांचा रोजच मला फोन असतो. स्त्रियांना स्त्रियांचे कायदे समजावेत, पुरुषांना पुरुषांचे कायदे समजावेत आणि भारताच्या राज्यघटनेने आपल्यासाठी काय केलेलं आहे हे समजण्यासाठी एखादी परिषद आयोजित करावी. या परिषदेमध्ये सगळ्या जाती जमातीच्या लोकांना एकत्रित करावं आणि त्यांचं प्रबोधन करण्यासाठी आपण काही वक्ते
योग्य म्हणजे त्या विषयातल्या तज्ज्ञ मंडळींना बोलवून मार्गदर्शन करावं अशी वायासाहेबांनी सूचना केली. आदरणीय देवरामसिंग लांडे आम्ही सर्वजण एकत्रित बसलो आणि आम्ही विचार केला की आपण सर्व लोक जर एकत्रित आलो नाही तर आपल्या ज्या सुसवलती आहेत त्या सुसवलती एका बाजूला पडतील आणि लाटांमध्ये आपण हरवून जाऊ म्हणून आपण आपल्या गरिबांचं अस्तित्व दाखवण्यासाठी काही कार्यक्रम केले पाहिजे असा एक सूचना एका बैठकीमध्ये आली. काही लोकांनी अशी सूचना मांडली की आपण 25-30 हजार लोक एकत्रित बोलू आणि एक मोठा मोर्चा काढू आणि मोर्चामध्ये काहीतरी आपण या लाटेला रोखण्यासाठी आपण दुसरी लाट तयार करू. आमचे वायर साहेबांनी सर्वांनी शत्रुताई कसबे यांनी सर्वांनी सांगितलं की लोकशाही राज्यामध्ये माणसाला विचार मांडण्याचा अधिकार आहे आणि विचार मांडत असताना काही कृती करत असताना आपण त्यांना विरोध करणं चुकीचं आहे आणि म्हणून आपण परिषद घ्यावी आणि परिषदेमध्ये आपलं काय म्हणणं आहे ते लोकांना कळून द्यावं अशा पद्धतीचा विचार पुढे आल्याच्या नंतर ही सामाजिक न्याय हक्क एकूण परिषदेचं आयोजन आम्ही केलेलं आहे. मित्रांनो, माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी तुमच्यासोबत रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांनी संभाजीराव साहेबांनी सविस्तर भूमिका या ठिकाणी तुमच्या सगळ्यांसमोर मांडलेली आहे. खरं तर कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. मी काही जास्त वेळ तुमचा घेणार नाही, पण मी मारुती साहेब पायाला विनंती केली की मला भूमिका मांडू द्या. तर माझ्यानंतर बरेच वक्त विचारपीठावरती बोलणार आहेत. तर माझं मत असं विचारपीठावरच्या कार्यकर्त्यांना की बऱ्याच वेळेस असं होतं की आपण दरवाजामध्ये उभं राहणार आणि दरवाजा बंद व्हायला, आपण दरवाजामध्ये उभं राहिला आणि दरवाजा बंद व्हायला, अशी परिस्थिती निर्माण होती. माझी विनंती सभागृहाच्या कार्यकर्त्यांना की ज्यावेळेस लढाईचं असतं त्यावेळेस तलवार हातात पाहिजे, ज्यावेळेस लढाईचं असतं त्यावेळेस तलवार हातात पाहिजे, ज्यावेळेस लढायचं नसतं त्यावेळेस तलवारीचा काही उपयोग होत नाही मित्रांनो. म्हणून माणसाचे डोके ज्यावेळेस मोकळे असते त्याच वेळेस तुमचं ज्ञान त्याच्यामध्ये ठासून भरलं पाहिजे. डोकं बंद असलेलं ज्ञान भरलेला कोण विचारतो तुमच्या म्हणजे माणसाची ज्यावेळेस विचार करण्याची क्षमता असते त्यावेळेस आपण त्यांना विचार केला पाहिजे असं माझं मत विचारपीठावरच्या सर्व जबाबदार पदाधिकाऱ्यांना. त्याच्यासाठी आमची भूमिका काय आहे, आज आपण कशासाठी गोळा झालो आहोत हे प्रथमतः आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. त्याचं मूळ कारण आहे ह्या देशातली वर्ण व्यवस्था, जातीवादी व्यवस्था. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मनुस्मृती आणि मनोवादाचे आपण सगळे जन्मली आहोत. काय जणांना पटन किंवा काय पटणार नाही मला माहित नाही. विचारपीठावरती संधी मिळाली बसायची, भूमिका मिळाली मागायची. त्याचं मूळ कारण असं आहे, आज या ठिकाणी देवराम लांडे साहेब बसले. साहेब आपण विचारपीठावरती कशाला बसतो, तुम्ही आदिवासी भाटक्यातला आहे, तुम्ही काळा कोट घातलाय, मी रंगी कोट घातलाय, साहेबांनी वरती घातली आहे, सगळेजण आपण गप्पा मारतो, हातवारी करून बोलतोय. हे कुणाची कृपा आहे, हे कुणाची कृपा आहे, कुणाची आहे? तुळजापूरच्या देवीची, कमारी आईची आहे, त्या खंडोबाची आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कृपा आहे, संविधानाची कृपा आहे. त्याच्यामुळे आपण सगळेजण इथं गप्पा मारतोय, स्वाभिमानाने चर्चा करतोय, मोठ्या मोठ्या आवाजात बोलतोय. ही पहिली गोष्ट कार्यकर्त्यांना लक्षात ठेवली पाहिजे. तो विचार यशस्वी करण्यासाठी आपण सगळेजण गोळा झालो. महाराष्ट्र
अधिकाऱ्यांनी, त्या विचारवंतांनी, त्या शिकल्या समाजाकडून कार्यकर्ते अधिकाऱ्यांनी जमिनीवर पाय ठेवून विचार केला पाहिजे की एक महाराष्ट्रामध्ये मोठं वादळ उभं राहिलं आहे. त्या वादळाची चर्चा आहे का? त्या वादळाचं काही तुम्ही काम करणार आहात का? त्याची पोस्टमॉर्टम करणार आहात का? काय करणार महाराष्ट्रामध्ये? तुम्हाला टार्गेट करण्याचं काम चाललेलं आहे, तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचं काम चाललेलं आहे. जबाबदार पदाधिकारी आहेत, वाघमारे साहेबांसारखे पडावून नेते जिल्ह्यामध्ये आहेत. वाघमारे साहेब परत गुलाम व्हायचं नाही. आता परत गुलाम व्हायचं नाहीये. आमच्या 12 पिढ्या, आमच्या काही पिढ्या तिथं गुलाम झाल्या. बाबासाहेबांनी म्हणून मुक्त केलं. परत मित्रांनो आता गुलाम व्हायचं नाहीये. हा कार्यक्रम आपलाच आहे, तोही आपलाच आहे. आणि म्हणून या निमित्ताने उद्याच्या तयारीत आपण सर्वांना मी आग्रहाची विनंती करतो की सर्वांनी उद्या नाणे गाठवूया. गोडके साहेब येणार आहे, तुम्ही या. आम्हाला काय डोंगरावरती माळावरती कार्यक्रम झाला, काय परवानगीची गरज नाही. आदिवासी दलित ही गरीब माणसे, परवानगी कोणाला पाहिजे? जे गोंधळ करतात त्यांना. आम्ही गरीब माणसे. मगाशी जाधव साहेबांनी सांगितलं बाबासाहेब जर नसते तर तुम्ही आम्ही आज नसतो. मी बोलले खरोखर. मी नेहमी सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर देवराम पुणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री झाला नसता. हे सांगणारा माणूस. तुम्ही सांगितलं महाराष्ट्रामध्ये वाजवणार, माझा स्वतःचा नाव वाजव आहे. आदिवासी वादा माझ्या गावावरती नाव आहे. आदिवासी वादा काय करणार? आदिवासी वादा काय करतात? आणि म्हणून डॉक्टर बाबा आंबेडकरांच्या पुतळ्याला प्राण केल्याशिवाय त्याला पुढे जात नाही. जातीमध्ये तेढ निर्माण केली जाते. संभाजी साहेबांसारखा माणूस माझा मित्र गेले 50 वर्ष या कपर बसलेल्या माझ्या भगिनींना घेऊन त्यांना घर मागते. घर, अरे राहायला घर द्या, प्यायला पाणी द्या, परंतु एकालाही या भगिनींची तयार येत नाही. अनेक आमदार झाले, अनेक खासदार झाले. साहेब मला तुमची जीव येतो. काय करताय तुम्ही? साहेबांनी सांगितलं मला या सर्व माझ्या महिला भगिनी 5 मिनिटाच्या आतमध्ये येतात. काय म्हणतात? कधी मिळेल आम्हाला घर हो? कधी मिळेल आम्हाला घर हो? कधी मिळेल आम्हाला पत्नी हो? पण एकालाही लाज वाटत नाही. एकालाही लाज वाटत नाही. काय या गरिबांना घरकुल द्यावं, यांना प्यायला पाणी द्यावं. 40 वर्षात चालवलं आहे. साहेब हा तुमचा 40 वर्षाचा लढा आहे. आता कवर आपण नम्रता पाळायची. म्हणून साहेब मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. विनंती आता भीक मागून खायचं नाही. जर या महिलांना कोणी 40 वर्षामध्ये घरकुल देणार नव्हतं तर यांच्यावरती मोर्चा काढला पाहिजे. साधा मोर्चा नाही, धरपकड मोर्चा. धरपकड मोर्चा. खाली डोक्यावर, खाली डोक्यावर पाय. त्याला काय म्हणतात? धरपकड मोर्चा. धरपकड मोर्चा. हाणायचं नाही, मारायचं नाही, काय नाही. जर हाणल्याचा पोलीस आपल्याला केस करते, मारायचं नाही. धरपकड मोर्चा. धरपकड मोर्चा. फक्त दोघांनी धरायचं. आता ह्या काय त्याला काय म्हणतात? धरपकड मोर्चा. साहेब कंटाळा आला आम्हाला हे मोर्चे काढून काढून. साहेब रिटायर झाले. 60वी उलटली. 7 वर्ष होऊन गेले. साहेब मोर्चे काढतात पण घरकुल नाही, पाणी नाही. पुढे राहतात माझ्या महिला, त्या झोपडपट्टी मात्र राहतात. काँग्रेस साहेब काय करून चालणार नाही. गरम गरम बेशरम सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत. म्हणून मी कधी पक्षाचा विचार करत नाही. मी विचार करतो माझ्या जनतेचा. माझ्या बॅनरवरती माझ्या नावाच्या वर आहे गोरगरिबांचे काय
क्रांती करणारा मी कार्यकर्ता आहोत। निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं काम इथून पुढच्या भविष्य काळामध्ये करू। मागील 35 वर्षापासून संभाजी साळवे साहेबांची जी तपश्चर्या आहे ती तपश्चर्या फळाला लागणार आहे। मोदीसाठीचे जे काही पैसे आहेत ते नगरपालिकेने भरलेले आहेत। या गायरानावरती अनेकांनी अतिक्रमण केले आहे, हॉटेल बांधलेले आहे, आपापले बसस्थान बांधलेले आहे, दुकानं बांधलेली आहे, परंतु गरिबांना जागा नाही। तर त्या अंतिम टप्प्यात आपण काम आणलेलं आहे। मोदीचे जे काही नगरपालिकेचे पैसे स्वतः भरलेले आहे। आता मोजणी होणार आहे, मोदीची वेळ भेटलेली आहे। या गडाच्या पायथ्याशी शिरश्रद्धा झालं, रक्ताचे पूर व्हायला आणि रक्ताच्या दरवाजात उभा असलेला हा शिवनेरी किल्ला की ज्या राज्यामध्ये देशामध्ये छत्रपती शिवाजी राजांचं नाव घेऊन छत्रपती शिवाजी राजांच्या तलवारीचा एक प्रतिबिंब हातामध्ये घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी होत असणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याच्या निमित्तानं या राज्यातील सर्वच वेगवेगळ्या जाती धर्माचा समाज त्या छत्रपती शिवाजी राजांच्या तलवार धारदार शस्त्रांच्या आणि तलवारीचा उपयोग करत असतो की आम्हाला न्याय आणि आम्हाला हक्क आमचे मिळालं पाहिजे। परंतु ज्या बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये तरतूद करून ठेवली त्याचप्रमाणे आणि त्या घटनेच्या न्यायाप्रमाणे आपल्याला प्रत्येकाला अधिकार निर्माण झालेले आहे। आणि म्हणून या ठिकाणी सर्व आकडपकड जाती धर्माचे लोक एकत्र करून खऱ्या अर्थानं मूळचा हेतू एकच होता की वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये जो काय आकाड तांडव चाललाय प्रत्येकाचा हक्क, प्रत्येकाला आरक्षण, प्रत्येकाला माझ्या गोरगरीब समाजाला काहीतरी पाहिजे अशा प्रकारची प्रत्येक समाजाची असणारी भूमिका निश्चितपणे प्रत्येकाने त्याची भूमिका बजावत असताना आम्हालाही काहीतरी वाटतं की ज्या समाजामध्ये ज्या मातीमध्ये ज्या रक्तामध्ये आम्ही जन्माला आलोय त्या रक्ताचा आमच्या सुद्धा अंगामध्ये पाणी पाणी होत आहे की आमच्या हक्काचा स्वार्थ, आमच्या हक्काची मागणी, आमचं असणारं आरक्षण कदाचित आमच्या हातातून कोणी खेचून घेतोय का? आणि म्हणून या ठिकाणी सर्व आकडपकड जमात एकत्र करून या ठिकाणी सामाजिक न्याय हक्क एकजूट परिषद निर्माण करत असताना अत्यंत तळमळीने सर्व माझ्या महिला भगिनी, माता भगिनी उपस्थित आहेत, गोरगरीब बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रत्येकाला वाटतं का आपले असणारे अधिकार, आपले असणारे कायदे काढून घेऊ नये, कारण आपल्या गोरगरिबांच्या हातामध्ये काय नाही। जे काही सत्ताधारी आहेत ते सगळे सवर्ण समाजातले आहेत। आणि म्हणून बंधूंनो, ज्या बापाने आपल्याला चालायला शिकवलं, ज्या बापाने आपल्या सर्वसामान्य महिलेला ग्रामपंचायतचा सरपंच करण्याचे अधिकार दिले, ज्या बापाने आपल्याला गावचं पोलीस पाटील म्हणून महिलेला अधिकार दिला, त्या बापाला बाप मानण्याची जोपर्यंत प्रत्येकाची जाणीव होत नाही तोपर्यंत कुणी आरक्षण आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या करणार नाही असं मला वाटतं। आणि म्हणून माझं जाहीर आव्हान आहे सामाजिक न्याय आणि एकजूट परिषदेच्या निमित्तानं यदा कदाचित बाबासाहेबांनी लिहिलेली घटना आणि असलेले संविधानामध्ये तरतूद या गोरगरीब जनतेची कोणी काढून घेतली तर यदा कदाचित हा गरीब समाज पेटत नाही आणि पेटला तर भिजत नाही, कदाचित त्याला हात लावण्याचा प्रयत्न केला तर हा सर्व समाज बांधव रस्त्यावरती येऊन आपले हात कलाप केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची मी जाहीर या ठिकाणी घोषणा करतो। सर्वजण आपण आलात या ठिकाणी मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझे मनोबल थांबवतो। जय हिंद, जय आदिवासी, जय भीम। गेले 3-4 तास अगदी आपल्या घराचं कार्य असं समजून आपण बसला विचार करायला मार्गावर उपस्थित राहिले। त्यांना धन्यवाद, ज्यांनी त्यांनी भाषण केली आणि निघून गेले त्यांचं देखील आभार। मला असं वाटतं की मी या भाषणाला उठेल तर कोण समोर उपस्थित राहतो की नाही, मी असाच एका कार्यक्रमाला गेलो होतो, वक्त्यांची भाषणं सगळं झालं, जर तशी भाषण व्हायची तर तशी लोक कमी व्हायची। शेवटचं भाषण माझं होतं, अख्खं सभागृह खाली झालं होतं, मोकळं झालं होतं, एक 2-4 लोक बसली होती। मला असं वाटतं
वाटतं की हे माझ्या विचाराने प्रभावित झालेले आहे आणि माझं भाषण ऐकायला थांबले असं मला वाटतं. माझं भाषण ऐकायला त्यांना विचारलं की तुम्ही का थांबला? तर म्हणजे मी एक मंगल कार्यालयाचा मालक आहे, माझं भाडं घ्यायचंय. दुसरा म्हणला एक खुर्ची आहे, त्या सरपंच आहे, ते मी आणलं आहे, त्याचं भाडं घ्यायचंय. आणि एक स्पीकरवाला आहे. म्हणजे ज्यांचं काही इथं राहिलंय देणं गेलं तेच या ठिकाणी उपस्थित राहिले होते. परंतु मी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. आपले हे जे प्रश्न या ठिकाणी आपण उपस्थित केलेले आहे ते सामाजिक न्याय विभागाच्या खात्यांतर्गत येतात आणि सुदैवानं गोरगरिबांचे कैवारी आणि तळागाळातला एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो दिल्लीच्या दरबारी या सामाजिक न्याय विभागाचं मंत्रिपद सांभाळतात ते रामदास आठवले यांच्या खात्याकडे आपले सगळे प्रश्न आहेत. मी आपल्या या सामाजिक न्याय हक्क एकजूट परिषदेला असं आश्वासन देतो की आपण या मागण्या ज्या या ठिकाणी मांडल्या या मागण्या व्यवस्थितपणे त्याची कागदपत्राची पूर्तता करून जर आम्ही या ठिकाणी मला सादर केल्या तर आपल्या या ज्या 29 मागण्या आहेत ते 29 मागण्या पूर्ण करा असं मी आश्वासन देत नाही. परंतु निश्चितपणाने योग्य मागण्या ज्या आहेत त्या मागण्या तुमच्या पूर्ण करण्याकरता आपल्या साहेबांची तुमची गाठ घालून देईल, तुमचं गारांना आपल्या साहेबांकडे मांडेल आणि दिल्ली दलाकडून तुमचे प्रश्न सोडून घेईल एवढं साहेब मी तुम्हाला सांगू. आता आपल्या प्रश्नाला उशीर किती आहे? 35 वर्ष. 35 वर्ष आपल्याला आपला प्रश्न सोडवला नाही. त्याचं कारण काय असेल? या ठिकाणी तुम्ही सगळेजण उपस्थित आहात. आपल्या नगरसेवक महोदयांनी सांगितलं की मी निवडून आल्यानंतर तुम्हाला मदत करेल, अगोदरही मदत करणार आहे. 35 वर्षात तुमचा प्रश्न रेंगाळलेला आहे की सरकारी अधिकाऱ्याची चूक आहे का? नगराध्यक्षाची चूक आहे का? तर नाही. मुख्याधिकाऱ्यांची चूक आहे का? तर नाही. तहसीलदाराची चूक आहे का? तर नाही. दर 5 वर्षांनी तुम्ही तुमचं मत कितीला विकता? जर 500 रुपयाला तुम्ही तुमचं मत विकलं तर 35 वर्षामध्ये तुम्हाला किती पैसे मिळाले? 500 रुपये. 500 रुपये 7 किती आले? 3,500. जर तुम्ही तेच पण 1000 रुपये विकलं तर किती होतंय? 1,500 रुपयाचं मग तुमचं विकत घेऊन राज्यकर्ते जर तुम्हाला झुलवत असतील तर तुमची झोपडी कशी उभी राहणार? तुमच्या या अवस्थेला तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही जर एखाद्याला काळामध्ये पैसे घेऊन येणाऱ्या उमेदवाराला सांगितलं की 500, 1000, 2000 काय तुमच्या इथं रेट आहे मला माहित नाही, रेट किती आहे मला माहित नाही, पण तुम्ही सांगायचं दारात आलेल्या उमेदवाराला सांगायचं की तुझा 1 रुपया घेणार नाही. पण जर निवडून आल्यावर झोपी नाही ना दिली तर कानाखाली वाजवणार. आहे का नाही? ज्याच्या घरात लाईट नाही, पिण्याचं पाणी नाही, झोपायला खाट नाही असा उमेदवार निवडून दिला तर त्याला तुम्ही चॅलेंज म्हणून चेक करता. जे राजस्थानवरून आले, जे गुजरातवरून आले, संख्येक मतदान घेऊन आले नाही, त्यांनी तुम्हाला पैसे वाटले, ते शेठ सगळ्या नगरपालिकेचे मालक झाले. तुमच्या इथल्या शेठचं मला काय नाव माहित नाही. तुम्ही शेतकरी, गोरगरीब जनता, तुमच्या कर्माला तुम्ही जबाबदार आहात. तुम्हाला त्यावेळेस टाळ्या वाजवायला कोण कुठं
एका दिवसात 4-4 मतदानाचा प्रचार केला जातो. एकच बाई एकच पुरुष सकाळ दुपार संध्याकाळ. झेंडे पण त्यांनी स्वतः शिकले. उमेदवाराची काही गरज नाही. आणि म्हणून या सामाजिक न्याय हक्क परिषद याच्यामध्ये तुम्ही एकजूट जर दाखवणार असाल, येणाऱ्या निवडणुकीमध्ये श्रीमंतीचा पराभव करा, तरच सर्वांचं राज्य येईल. नाही तर कुणी तुम्हाला परमेश्वराने तरी मदत केली तरी तुमचा उद्धार होणार नाही. तुमचा उद्धार हा तुम्हालाच करायचा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला या सामाजिक न्याय हक्क परिषदेचा आजचा जमाव जमलेला आहे. आमच्या माता भगिनींच्या चेहऱ्यावरती त्यांचं दुःख दिसतंय, त्यांचं दारिद्र्य दिसतंय, त्यांचे प्रश्न दिसतात. प्रत्येक राजकीय पक्ष कोणत्याला कोणत्या घोषणाबाजीमध्ये अडकला. आजची परिस्थिती अतिशय सावधगिरीने वागण्याची आहे. प्रत्येकानं 4 गोष्टीचं वर्तन केलं पाहिजे. पहिलं समजदारीने सगळ्यांनी वागलं पाहिजे. दुसरा प्रश्न वफादारीने सगळं वागलं पाहिजे. तिसरा इमानदारीने वागलं पाहिजे. आणि चौथं जबाबदारीने वागलं पाहिजे. या 4 गोष्टी जर आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारल्या नाही तर आपले कोणतेही प्रश्न सुटणार नाही. शेतीबाईंनी सांगितलंय की जमिनीचा ताबा घ्या. जर जमिनीचा ताबा घ्यायचा असेल आणि साहेब काही ठरवणार असतील तर मी तुमच्या संगती त्या जमिनीचा ताबा घ्यायला पुढं असेल एवढं मी तुम्हाला सांगतो. काय मागतो आपण राहिला घर. आणि माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की या देशातला एकही माणूस घरापासून वंचित राहणार नाही. सगळ्यांनी एक पंतप्रधानांना एक पत्र टाका पोस्टात की गेल्या 35 वर्षापासून आम्ही लढतोय, झगडतोय, आम्हाला घर नाही. तुम्ही घोषणा केली की एकही माणूस घराबिना राहणार नाही, त्याच्यामध्ये आमचा देखील सहभाग असावा, आम्हाला देखील घर मिळावं. या जुन्नरमधून किमान 1500 पोस्टात माननीय पंतप्रधानांना पाठवा. तुमची व्यथा त्यांना कळेल. आणि आता तुम्हाला मी सांगतो की आम्ही साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणानं हा प्रश्न आम्ही सोडवू. या सरकारी जागेची तुम्ही रिसर मागणी केलेली आहे ती मिळवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू. आमच्या बांधवांनी एक प्रश्न उपस्थित केला की आम्ही काय खावं आणि काय खाऊ नये हे लोक आता ठरवू लागले. उद्या बायकोशी बोलायचं आणि काय बोलायचं हे देखील जर सरकार ठरवणार असेल तर आम्ही स्वातंत्र्यात कसं काय राहणार. आणि म्हणून तुम्हाला पहिल्यांदा मुस्लिमांवरती असा संशय व्यक्त केला, मुस्लिम समाजाला एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला, मुस्लिम समाजाला भयभीत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी इतर समाज त्यांच्या बाजूने आला नाही, मुस्लिम समाज एकटा पडला. मग ब्राह्मण समाजाच्या विरोधात सुरू झालं, ब्राह्मणांना भयभीत केलं, तो समाज एकाकी पडला. मग कधी ओबीसींना धक्का लावायचा, त्यांना घाबरवायचं, तो समाज मागे पडला. आता आदिवासी आणि दलित यांना घाबरवायचं, ॲट्रॉसिटी ऍक्ट बंद करा, रद्द करा. आणि या सगळ्या समाजाला एक पाडून कुणीतरी षडयंत्र रचत आहे. आणि आजच्या वातावरणामध्ये सामाजिक न्याय हक्क परिषद आहे ही राज्याला दिशा देणारी आहे. तुम्ही मराठा समाजाला आरक्षण मागताय, तुम्ही मुस्लिम समाजाला आरक्षण मागताय, तुम्ही दलित आदिवासींचे हक्क राखण्याकरता तुम्ही मागणी करताय. म्हणजे सामाजिक भाग तुम्हाला आहे. केवळ एका समाजाला आरक्षण द्या अशी तुमची मागणी नाही. आणि म्हणून तुम्हाला
देशाची थोडीफार काळजी आहे. काल परवापर्यंत सवलतीच्या आम्ही सवलती घेत आलो, आदिवासी गरीब बांधव. सरकारचे जावई म्हणून आम्हाला हिंमत आले घोटके साहेब जर ते मागासवर्गीय असतील तर त्याचे कर्मचारी अधिकारी म्हणायचे हे सरकारचे जावई आहे. सामाजिक न्याय हक्क एकजूट परिषदेच्या निमित्तानं आपण मोर्चाचं खरं तर आयोजन नियोजन केलेलं होतं, परंतु या राज्यामध्ये आणि देशामध्ये चाललेला अत्यंत गंभीर घटना आणि म्हणून कुठेतरी कायदा व्यवस्था सुव्यवस्थित राहावी आणि यात पोलीस स्टेशनच्या उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्रीताई देसाई आणि पोलीस इन्स्पेक्टर घोडके साहेब याचं सातत्यानं बारकाईने लक्ष या समाज बांधवांकडे असतं म्हणून आपण एक सहकार्याची भावना म्हणून या ठिकाणी एकजूट परिषद आयोजन करण्याच्या निमित्तानं आपण हा उपक्रम या ठिकाणी राबवला. परंतु या ठिकाणी शासनाला निवेदन देत असताना हे गृह खात्याचे आपण जबाबदार अधिकारी म्हणून साहेब माझ्याकडं मी नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना मला जाणीवपूर्वक माझ्या भाषणात माझ्याशी बोलता मला उल्लेख राहून गेला. परंतु या तालुक्यामध्ये मला तर खरं तर आपल्याशी बसून या विषयावरती चर्चा करायची, परंतु एकजूट परिषदेच्या निमित्तानं आलेला माझा बांधव यांनाही या निमित्तानं माहिती व्हावं की साहेब अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल झाल्यानंतर किंवा जमीन जुमला लुटण्याच्या निमित्तानं काही सुवर्ण समाजातील मंडळी त्याच्यावरती अत्याचार करतात आणि अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर आपलेच अधिकारी मंडळी त्यांना पाठीशी घालून त्यांना म्हणजे अॅट्रॉसिटी झाल्यानंतर कायद्याने पहिलं त्यांना अटक करणं हे आपलं क्रमप्राप्त गरज आहे काम करण्याची. नंतर त्यांचं काय अँटीसेप्टिक केलं असेल त्यांना न्यायालयीन प्रक्रियेतून असेल तो भाग वेगळा आहे, परंतु अॅट्रॉसिटी दाखल झाल्यानंतर संबंधिताला अटक करणं ही पोलीस आणि गृह खात्याची निश्चित जबाबदारी आहे. आणि म्हणून असं न होता बरेचसे काही चिलेवाडी पाचगरची प्रकरणं असतील, सोमतवाडीची असतील, तालुक्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणची माझ्याकडे निवेदनं आलेली आहेत. मी आदरणीय विभागीय समाज कल्याण अधिकारी आणि जिल्हा अधिकारी यांच्याशी या विषयावरती वैयक्तिक चर्चा करणार आहे. तालुक्याचे आपण जबाबदार अधिकारी असल्यामुळे आपल्याशी या विषयावरती मी बोलणार आहे, परंतु बांधवांना या बाबतीतला खुलासा म्हणून हा जाणीवपूर्वक मला या निवेदनाने या ठिकाणी विषय काढावा लागला. दलित बांधवांच्या सुद्धा दलित बांधव इतर समाजातल्या लोकांवरती कधी अॅट्रॉसिटी केली, त्यांच्यावरती अन्याय झाला तर त्यांच्यावरती उलट 302, 307 वेगवेगळे काही छोटे मोठे गुन्हे आपले अधिकारी मंडळ करत असतात. आपण बारकाईने या बाबतीत लक्ष द्यावं. या ठिकाणी जमीरबाई ह्या जुन्नर शहरामध्ये नगरीमध्ये काम करतात, आमच्या उज्ज्वलाताई शेवळे आहेत. बारकाईने या समाजाच्या बाबतीमध्ये आपण लक्षपूर्वक मदत करावी अशा प्रकारची मी आपल्या सगळ्यांकडे विनंती करतो. या निमित्तानं या ठिकाणी माननीय तहसीलदार आशाताई होळकर यांनी त्यांचे प्रतिनिधी शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंडल अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, तरी त्यांनी या ठिकाणी निवेदन आमच्या या एकजूट परिषदेच्या निमित्तानं येऊन या ठिकाणी स्वीकारावं आणि ते माननीय मुख्यमंत्री, माननीय पालकमंत्री, माननीय जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत ते पोहोचवावं अशा प्रकारचे मी या ठिकाणी आपणास विनंती करतो. शासनाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी या ठिकाणी यावं. आजच्या बातमीपत्रामध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. आपण पाहत रहा आपला आवाज, हाक तुमची साथ आमची. धन्यवाद.